पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार. नमस्कार गुरुजी, नमस्कार. घ्या लाडू घ्या आणि प्रसाद म्हणून वाटून टाका सगळ्यांच्यात. घ्या. नाही जमणार. का? अहो शेजारती झाली. या देवळाचे काही नियम आहेत. प्रसाद कोणी आणायचा, तो कोणी वाटायचा, हे असं आयत्या वेळेला येऊन नाही ठरत काही. आणि त्यातून आमच्या पांडुरंगाला तुमचा प्रसाद नाही चालणार. या तुम्ही. येणार. सारखा सारखा येणार. गुरुजी, तुमचा हाच अहंकार एक दिवस तुमचा घात करेल. लक्षात ठेवा. किती उशीर. फोन दे. अगं हो, दर्शन तर घेऊ दे. हा देतो तुला फोन. आणलाय मी. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. हाय वीणा, आय एम रिअली सॉरी. मला लेट झाला आणि तुझं गाणं पण मिस केलं यार मी. बरं झालं. काय? बरं झालं की तू आत्ता तरी आलास. अजून थोडा जरी उशीर केला असतास ना तर मी घरी गेले असते. मग तुला घरी यावं लागलं असतं. राईट राईट. एनिवे, युअर फोन. चलो दे. बाय बाय. एनिवे, तू उद्या किती वाजता येशील? 9 वाजता सकाळी. 9? काय झालं, मी त्याहून लवकर नाही येऊ शकत. ते काय आहे ना, घरातली सगळी कामं मला करावी लागतात. तोपर्यंत थोडा वेळ होतोच. अरे वीणा वीणा, नाही मी म्हणतोय तू लेट आलीस तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. पोस्ट लंच? पोस्ट जेवणानंतर दुपारच्या. हा चालेल. 5? 4ला चालेल. ठीक आहे, ॲज यू विश. 4ला भेटू. हा बाय बाय. रघुनाथराव,
वय झालंय आता तुमचं. महत्वाचा निर्णय घ्यायला जास्त वेळ लावू नका, नाहीतर काय होईल, तुमची वेळ निघून जाईल. हं? रामकृष्ण हरी. प्रभास, बोल ना. बोल. बाय. बाय. येऊ उद्या पण वेळ. डोकं दुखतंय माझं. काय झालं? अरे एवढा का चिडलायस? मिहीर, ही आत्या कायम मला घालून पडून बोलत असते. आज ऑफिसच्या प्रिन्स समोर इज्जत काढली माझी. मिहीर, अरे बाळा, कोणताच पर्याय नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे नाही, तुमच्याकडे पर्याय नाहीये, कारण बाबा कायम लाचारपणे वागत आलेत. पण मी लाचार नाहीये. हे सगळं ना त्या प्रभासमुळे घडतंय. त्याला मोठं करण्याच्या नादात आत्या मला लहान करायला निघाली. पण मी हे खपवून घेणार नाही. त्या प्रभासला आत्याच्या नजरेत इतकं खाली उतरवेन ना की पुन्हा कधीच त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आत्या. म्हणजे तू नक्की काय करायचं ठरवलंस? कळेल तुला. फक्त उद्याचा दिवस उजाडू दे. उद्याचा दिवस उजाडण्याची वाट बघते मी. उर्मी, हा काय पसारा मांडून बसलीयस? जेवायला चल. पोट भरलंय माझं प्रभासला भेटून. आणि पसारा नाहीये हा, खजिना आहे माझा. ह्यातलाच एक ड्रेस घालून मी उद्या जाणार आहे प्रभासला भेटायला. ती ताई, तूच सांग ना, ह्यातला कुठला ड्रेस घातल्यावर प्रभास जास्त इम्प्रेस होईल? उर्मी, काय म्हणते ऐक माझं. मला माहितीये तू काय म्हणणार आहेस ते. पण ताई, तुला सुद्धा माहितीये ना, मला एखादी गोष्ट आवडली की ती मी मिळवतेच. नकार ऐकायची सवय नाहीये मला. आणि मी काय म्हणते, तू सुद्धा ना स्वतःसाठी एखादा छान ड्रेस चूज कर. उद्या येणारच ना तू माझ्या बरोबर. माझी गबाळी बिबाळी दिसू नकोस हा, छान दिस. उर्मी, मी नाही येणार आहे तुझ्यासोबत. आणि तू सुद्धा जाऊ नयेस असं मला वाटतं. जेवायला चल. बघते मी कशी येत नाहीस ते. मालकीनबाई, नाश्ता तयार आहे. आत्तू 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 आत्तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय, कशी झाली संगमनेरची ट्रिप? फॅन्टॅस्टिक. गुड. काय आणलंस तिथून? आवाज. काय म्हणालास? तू तसं नाही, म्हणजे आय मेंट टू से. चल, ब्रेकफास्ट करून घे. हा. बाबा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला आज स्टुडिओमध्ये भेटायचंय, त्या विचाराने रात्रभर झोप नाही लागली. प्रभास, येस आत्तू. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकू. आजोबा हाय. गुड मॉर्निंग. हाय. मिकी कुठे आहे? ती अजून डोळ्यात पडली असेल.
ये जवाब नहीं दे रहा है. क्यों? मी अजून एक मेसेज पाठवते. तू उत्तर दे. सेंड. ये रिप्लाय ये ना. प्रभास यार, अजून एक. वीणाताईचा फोन आउट, माझा इन. प्रभास, उर्मी कशी गोड दिसतात तो. उर्मे, अगं हा काय प्रकार आहे? खरं खरं सांग, तुझं काय चालू आहे? मम्मी, काही गोष्टी ना अशा असतात ज्या व्यक्त नाही करता येत, अनुभवता येतात. उर्मे, तू कोणाच्या प्रेमाभिमात पडली नाहीयेस ना? उर्मे, कोण आहे तो मुलगा? सगळ्यांच्या लक्षात आहे ना, आज संध्याकाळी शार्प 5 वाजता सरपोतदार फॅमिली येणार आहेत. तेव्हा कुणीही कुठेही जायचं नाहीये. प्रवास, लक्ष कुठे? इथेच आहे तू. इथेच म्हणजे? माझ्या बोलण्याकडे नक्की तुझं लक्ष नाहीये. शैली, अगं तू त्याच्या कामाचा विचार करत असेल. बाबा, आज त्यांनी फक्त आणि फक्त त्याच्या साखरपुड्याचा विचार करायचा आहे. आणि हो, आता हे नको सांगूस की आजही तुझी कॉन्सर्ट आहे. हो हो हो. आत्तू, कॉन्सर्ट नाही आहे माझी, पण मला थोड्या वेळासाठी ना रिहर्सल हॉलमध्ये जावं लागेल. हे बघ प्रवास, तुला मजा करायला मी व्यवस्थित वेळ दिलेला होता. आता तुझं प्रॉमिस पाळायची ही वेळ आहे, कळलं? आत्तू, फक्त थोड्या वेळासाठी जायचंय, प्लीज. नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाही आता. मी जे ठरवलंय त्याच्यात काडी मात्रही फरक होणार नाही. हो हो. आत्तू, आत्तू ऐक ना प्लीज. हे बघा, तू थोड्या वेळ जाऊन येईल आणि परत येतो. माझे इन्स्ट्रक्शन्स सगळ्यांनी फॉलो करायचेत. आज संध्याकाळी 5 वाजता मला इथे सगळे हजर हवेत, सगळे. आत्तू, आत्तू. अगं, कोण आहे तो मुलगा? जा ना मम्मा. मुस्काट फोडे ना उर्मी. लवकर बोल, कोण आहे तो? प्रभास. आणि तो ना, उर्मी, मला जरा बोलायचं तुझ्याशी. तुम्ही थांबाव जरा. महत्वाचं आहे. अहो, तुमचं उर्मीकडे काम आहे आणि ते सुद्धा महत्वाचं. हो, काय म्हणताय काय? म्हणजे या घरात दादा आणि वीणा सोडून सुद्धा माणसं राहतात हे माहितीये तुम्हाला? आणि त्या ऐकू बोलू शकतात हेही माहितीये तुम्हाला? आश्चर्यच आहे नाही? मम्मी, कमाल आहे. बाबांना किती पटकन गप्प केलंस. हे बघ, माझं राहू दे, तू तुझं सांग. कुठे भेटला तुला तो? स्वप्नात तर रोजच भेटायचा, पण त्या दिवशी प्रत्यक्षात भेटला ग. राजकुमार तो, राजकुमार. उर्मी, तू प्रेमाच्या भानगडीत पडू नकोस. का? मी सांगते म्हणून. मम्मा, प्रभास खूप हँडसम आहे, खूपच. आणि मी बेट लावून सांगते तुला, श्रीमंत सुद्धा आहे. सगळे लाड पुरवेल ग माझे.
उर्मी, अगं ह्या सगळ्यासाठी तू अजून लहान आहेस ग बाळा. मम्मा ठरव तू काय ते. कधी कधी म्हणतेस वीणाताईच्या आधी तुझं लग्न झालं पाहिजे, कधी कधी म्हणतेस लहान आहे. ठरव नक्की काय म्हणायचंय ते. मग मी सुद्धा येते त्याला भेटायला. नाही नको. नाही म्हणजे तुला डायरेक्ट लग्नाची बोलणी करायला घेऊन जाईन ना मी. मी सध्या वीणाताईला घेऊन जाते. चिका, मी नाही जाणार आहे तिच्या बरोबर आणि तिलाही जाऊ देणार नाही. खरं सांगू चिका, उर्मीचं काय चाललं ना हे तिचं तिलाच कळत नाही, पण मला तर समजतंय. आणि तिची एक मोठी बहीण म्हणून तिला वेळीच थांबवणं माझं कर्तव्य नाहीये का? हो तू शांत व्हा. तू मला सांग तू नक्की काय ठरवलंस. तुला तर माहितीच आहे, उर्मीला समजावणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. त्यापेक्षा मला असं वाटतं ना, मामाला आणि मामी आत्याला सगळं खरं खरं सांगून टाका. काय वाटतं? पण असं करून प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल असं वाटतंय का तुला? हे बघ वीणा, तुलाही माहितीये की उर्मी किती सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे तू तिच्या काळजीपोटी मामाला किंवा मामी त्याला सगळं खरं सांगशील, पण तिला ती कंप्लेंटच वाटेल. आणि सगळे जेव्हा तिला ओरडतील तेव्हा घरात जो राडा होईल ना तो वेगळाच. वीणा, उर्मीचा जीव आहे ग तुझ्यावर, तिचा विश्वास पुढे तुझ्यावरच. खूप प्रॉब्लेम्स होते. पण चिका, तिला जर वेळी नाही थांबवलं ना तर पुढे जे प्रॉब्लेम्स होतील त्याचं काय? मला एक सांग, हे पुढे जाऊन सगळं सगळ्यांना कळणारच आहे, बरोबर? मग चिका, मला माहिती आहे तू आमच्या भल्यासाठीच बोलते आणि आम्हा दोघींनाही खूप त्रास होणार आहे याचा. पण अगं, त्या मुलाला किती वाईट वाटेल याचा विचार केलास तू? मला सगळं कळतंय ग मीना. म्हणूनच मला असं वाटतं की तिने जाऊ नये. कळलं? मला वाटतं तू गेलं पाहिजेस. नाही रे मिहीर, आत्तून एवढी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्यानंतर सुद्धा मी तिथे जाणं म्हणजे डिरेक्टली तिला हर्ट करण्यासारखं. आणि आत्तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे, यू नो दॅट. ऑफकोर्स ऑफकोर्स. त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध वागून मी तिला अपसेट केलं ना तर माझ्याच मनाला ते पटणार नाही. अरे पण आता तुला कळलं तर ती अपसेट होईल ना. तुला तिचा हेतूच कळला नाहीये. हे बघ, तू एंगेजमेंटला वेळेवर पोचावंस अशी तिची इच्छा आहे. तू तिथे जाऊ नकोस असं म्हणणं नाहीये तिचं. मिहीर, अरे मी तेच तर म्हणतोय ना. अरे डिफिकल्ट आहे खूप. मी 4:30 पर्यंत घरी परत येणं शक्यच नाहीये. इट्स इम्पॉसिबल. मग नको 4:30 पर्यंत. मग 6:30 म्हणायचंय का तुला? 6:30? हा. अरे 4:30 ना. म्हणजे मला सांग, सरपोतदार फॅमिली कधी येणार आहे आपल्या घरी? 5 वाजता. अच्छा, ओ माय गॉड, असा गोंधळ झालाय. अरे बापरे प्रभास, सरपोतदार फॅमिली 7 वाजता येणार आहे. 7? हो. आणि आत्याने आपल्याला 2 तासाचं मार्जिन ठेवून 5ची वेळ दिली. खरं सांगू का, ते 2 तासाचं मार्जिन आपल्यासाठी नाहीच आहे. आईला आणि मिहिकाला तयार व्हायला वेळ लागतो ना, म्हणून त्यांच्यासाठी 2 तासाचं मार्जिन आहे. ते 7 वाजताच येणार आहेत. काय विश्वास नाही माझ्यावर? नाही नाही तसं नाही, पण अरे म्हणजे आत्तूचा आणि सरपोतदारांचा फोन कॉल मी स्वतः ऐकलाय. ते 7 वाजताच येणार. फक्त तू एक काम कर, काहीही झालं तरी तू 6:30 पर्यंत इथे पोच. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त उशीर करू नकोस. हा, त्याच्या आधी काही गोंधळ झाला तर मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. अरे नाही आणि बिरे नाही. तुला जायला उशीर होतोय ना. चल चल आवर लवकर, जा जा जा. येस. ऐक ऐक ऐक, तिथे गेल्यावर फोन सायलेंटवर ठेव. का? का म्हणजे आता तिथे गेल्यानंतर तुला कोणी फोन केला, मेसेज केला तर डिस्टर्ब होशील ना उगाच. हा? येस. जा. ज्या प्रभासवर तुझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तोच तुझा प्रभास तुला आज तोंड घाशी पाडतो की नाही ते बघच. ताई, तू अजून रेडी नाही झाली आहेस? अगं माझं इथे असं होतं की कधी एकदा प्रभासला बघते मी आणि तू अजून अशीच आहेस. ताई ऐक ना, एक दिवस घरातली कामं नाही केलीस तर आभाळ नाही कोसळणार आहे ग. प्लीज चल चल चल. उर्मी, मी नाही येणार आहे तुझ्यासोबत. ऐक, मस्करी नंतर कर. आपण नाशिकहून परत आलो ना की हवी तितकी मस्करी कर. आत्ता नको. आत्ता चल चल चल. उर्मी, उर्मी सोड ग.
मी मस्करी नाही करत आहे. मी खरंच नाही येणार तुझ्यासोबत. आणि माझी अशी इच्छा आहे की तू सुद्धा जाऊ नयेस. एक सेकंड. म्हणजे प्रभासने मला भेटायला बोलवलंय स्वतः आणि मी नाही जायचं? डोक्यावर पडलीयस तू? उर्मी ऐक ना, तुझी तत्व ना तुझ्याकडेच ठेवता येईल. मी प्रभासला भेटायला जाणार म्हणजे जाणार, काहीही करू. आणि तू सुद्धा येणार. काय करते? मी बघते तू कशी नाही. तू आत्ताच बघ तू कशी येत नाही. उर्मी